माणसाचं मन फार विचित्र असतं. आपण एखाद्या आजारी माणसाला भेटायला जातो तेव्हा त्या आजारी माणसाला त्याची विचारपूस केल्याचा आनंद प्रत्येक वेळी मिळतोच असं नाही. त्याच्या मनात हा भेद कायम असतो की भेटायला येणाऱ्या माणसाचं विश्व हे निराळं विश्व आहे, धडधाकट माणसांचं विश्व ते. आपलं आजारी माणसाचं विश्व वेगळं. हा विचार त्याला कायम सतावतो. आजारी माणूस इतरांशी चिडल्यासारखा वागतो. त्याचं हेच कारण. त्या आजारी माणसाला जेव्हा त्याच्याही पेक्षा गंभीर अवस्थेतला रोगी दिसतो तेव्हा त्याला खरं समाधान होतं. एरवी इतर धडधाकट माणसं आणि आपण ह्यात फार मोठं अंतर पडलं आहे आणि जे काही बरं वाईट व्हायचं आहे ते आपलं होणार आहे. धडधाकट माणसं शाबूत राहणार आहेत ह्या विचारापायी तो चिडचिडा आणि अगतिक झालेला असतो. आणि थोड्याफार फरकाने संकटात सापडलेला माणूस हा आजारी माणसासारखाच असतो. त्याला सहानुभूती नको असते. त्याला आपल्यापेक्षा संकटात सापडलेला माणूस पाहायला हवा असतो. आपली अवस्था इतरांपेक्षा वाईट आहे ह्या विचारापेक्षा आपली अवस्था आपल्याला वाटली होती तेवढी वाईट नाही हा विचारच त्याला तारून नेतो.